झी मराठीकडून ही भेटवस्तू. पुढचं मी काढू काय आलंय बघूया. म्हण आहे म्हण. म्हण ओळखायची. बोलायचं नाही. देव त्याला खूप मूर्ती लहान अभिनंदन. झी मराठीकडून ही भेट. केप्रकडून ही भेटवस्तू तुम्हाला दोघांची. अभिनंदन. तुमच्या 3 अपेक्षा सांगा हो वहिनी मिस्टरांकडून. खरं सांगू तर मी जे काही अपेक्षा जे काही मी म्हणते ते माझ्या नेहमी पूर्ण करतात. आत्तापर्यंत असं कधीच नाही झालं की यांनी माझं मन दुखवलं की मी म्हटलेलं कुठलंही काम केलं नाही. तर माझी तीच अपेक्षा आहे की नेहमी असंच त्यांनी माझ्याशी वागावं, तसंच राहावं आणि नेहमी आमचं तसंच चालावं. हेच 3 अपेक्षा. 1 2 3 आणि सगळीकडे एक कॉमा घातला होता. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. अपेक्षा माझ्याजवळ सगळ्या पूर्ण झालेल्याच आहे. व्हेरी गुड. त्याच्यामुळे ॲडिशनल अपेक्षा काहीच नाही. आता यांच्या माझ्याकडनं अपेक्षा असतात की सगळं काम कसं टापटीप आणि फास्ट लवकरात लवकर व्हायलाच पाहिजे आणि चांगलं सुंदर पाहिजे. असं नाही की केलं म्हणून केलं असं नको. यांना पाहिजे प्रत्येक गोष्ट एकदम परफेक्ट. तर ती ह्यांच्याकडनं अपेक्षा असतात. थोडं त्यांची अपेक्षा आहे की जास्त अपेक्षा करू नका. दुसरी अपेक्षा काय. तेच मी ज्या स्पीडनी किंवा जसं करू शकतो तसंच करणार आहे. करू शकतो म्हणजे इतके वर्ष तेच करतात. तर जास्ती माझ्याकडनं आणखीन अपेक्षा सुधरू शकत नाही असं म्हणतात. काय आहे त्यांचं म्हणणं आहे की मी ढोलकीच्या तालावर आहे. तुम्ही मला ढोलाच्या तालावर नका. एक्झॅक्टली. अजून बरं. आता धन्यवाद द्यायचे तर कोणाला आणि क्षमा मागणार तर कोणाची. आता असं आहे आमचं झालं इंटरकास्ट मॅरेज. तेही आम्ही आईवडिलांना सांगून केलं. मुख्य आम्हाला धन्यवाद मला माझ्याकडनं माझ्या आईवडिलांना द्यायचे की त्यांनी म्हणजे मी जे सांगितलं त्यांनी लगेच ॲक्सेप्ट केलं आणि चांगल्या तऱ्हेने ॲक्सेप्ट केलं. आणि त्याचप्रमाणे हिच्याही आईवडिलांना मी धन्यवाद द्यायला कारण त्यांनी त्याला प्रतिसाद दिला. त्यांनी ठीक आहे त्यांनी ॲग्री केलं. एकदाही म्हणून आम्हाला आमच्या आईवडिलांना माझ्या आईवडिलांना आणि हिच्याही आईवडिलांना त्यांना दोघांनाही धन्यवाद द्यायचे. आणि सॉरी कळत नकळत मी जर कोणाला दुखवलं असेल तर त्याच्यासाठी मला सॉरी म्हणायचं असेल तर मी सॉरी म्हणेन. पण मी प्रयत्न करतो की कोणाला दुखवू नये किंवा कोणाचं वाईट करू नये. हा माझ्याकडनं प्रयत्न असतो. तुम्ही धन्यवाद कोणाला आणि सॉरी कोणाला. मी पण माझ्या आईवडिलांना धन्यवाद देईन आणि माझ्या सासू सासऱ्यांना सुद्धा. सासू माझी आता नाही आहे पण तरी की त्यांनी माझा ॲक्सेप्ट केला मला आणि ह्या घरात मी आली. आणि सॉरी म्हणण्यासारखं माझ्याकडे काही नाही आहे विषय. कारण मी माझं जर चुकलं मी लगेच तिथे सॉरी बोलते आणि कोणाचे मन दुखवू नये माझा नेहमी प्रयत्न असतो. आणि सगळ्यांना मिळून चालणं, सोशल वर्क करणं आणि आपल्यासोबत सगळे माझे मित्रमंडळी माझं काही काम असला हे सर्वजण माझ्यासोबत असतात. अगदी यांच्या सगळ्यांचा मी धन्यवाद. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. नमस्कार. लावू का. असाच लावू ना. आता काय करायचंय. आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात. आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा हे सगळं. ऋतू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का. त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा. शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो. अगं निलिमा जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहिती आहे. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू.
एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.